लोहशिंगवे लवित वंजारवाडी या गावांना महावितरण कंपनीकडून लोड शेडिंग राबविण्यात येत आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे गावकरी त्रस्त झालेले आहेत. या संदर्भात महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता तपासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. लोहशिंगवे लवित वंजारवाडी या गावांना बगरूज सबस्टेशनवरून धामणगाव फीडरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो. जानेवारी महिन्यापासून दिवसा 8 तास असलेला 3 फेज विद्युत पुरवठा 2 तासही चालत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी देखील भरत नाही. तसेच रब्बी हंगामातील कांदा, गहू व भाजीपाला पिके यांना वेळेवर पाणी देता येत नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 29 रोजी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता तपासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. लोहशिंगवे गावात 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान धर्मनाथ बीजचा उत्सव होणार आहे. गोरक्षनाथ मंदिर परिसरात विद्युत वाहिनीच्या तारा लोंबलेल्या अवस्थेत आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता तपासे यांनी निवेदनाची दखल घेऊन महावितरणच्या देवळली कॅम्प विभागाचे शाखा अभियंता संदीप चव्हाण यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा याबाबत सूचना केली. तसेच धर्मनाथ बीचच्या आत गोरक्षनाथ मंदिराजवळील विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अभियंता तपासे यांनी ग्रामस्थांना दिले. याप्रसंगी युवराज जोंधळे, शंकर चौधरी, विश्राम पाटोळे, संदीप पराड, रंगनाथ पाटोळे, शांताराम जोंधळे, जगदीश रखिबे, अनिल पाटोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळली कॅम्प, नाशिक.